आज 1 ऑगस्ट 2021 या वर्षातील हा 31वा रविवार. पवित्र सहभागिता उपासनेत मंडळीचे मी ख्रिस्त येशूच्या नावात स्वागत करतो. आपण या उपासनेची सुरुवात स्तोत्र 100 हे म्हणून करू. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. कारण या अवस्थेत जेव्हा आम्ही आमच्या घरात कोंडल्यासारखे झालेले आहोत, प्रभू, आम्ही बाहेर पडू शकत नाही, तुझ्या उपासनास्थळी येऊ शकत नाही, परंतु हे सुंदरसं माध्यम तू आम्हाला ही उपासना आमच्या घरापर्यंत तू पोहोचवलेली आहेस. आम्ही तुझे उपकार स्तुती करीतो. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जितकेही तुझे भक्त, तुझे उपासक आणि तुझी मंडळी या उपासनेत सम्मिलित होते आहेत, त्या सर्वांना प्रभू तू आशीर्वादित कर. प्रत्येकांना तू नावाने हाक मार आणि तुझ्या उत्तमातल्या उत्तम पदार्थांनी तू त्यांना तृप्त कर. इथून पुढची भक्तीची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो. सर्वांना प्रभू तू आपल्या पवित्र सान्निध्यात घे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मंडळी, कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील. यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 117, गीत क्रमांक 117, कोण मित्र येशू वाणी, सारे ओझे वाहाया. प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमची सर्व दुःखे तुम्ही मला द्या. त्याचे काय करायचे आहे ते मला माहीत आहे. आमचे दुःख, आमच्या व्याधी, आमचे क्लेश हे त्याने आपल्यावर घेतले. ते वाहिले आणि आपल्याला क्षमा मिळावी, शांती मिळावी, सुख व समाधान मिळावे, यासाठी येशूने हे सर्व काही केले. आमच्या तारणाऱ्याला आमच्या दुःखाचे ओझे कधीच झाले नाही, होत नाही आणि होणारही नाही. कारण तो आमचा खरा मित्र आहे आणि हाच आमचा विश्वास आहे. सर्व दुखे तो ऐकोनी, साय करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो. शांती खरी हरवोनी, शोक किती करीतो.
त्रासाया धैर्यानच सुटू देता ता प्रभूला सांगाया सर्व दुबळ्यांस पाहे चित्तवृत्ती जाणतो मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो कष्टी जरी श्रमलेले खांब जड वाहाया त्यासही उपाय केले सा प्रभूला सांगाया मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार एकत्र मिळून म्हणू. आपण सर्वजण मिळून हा मतांगीकार म्हणू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईजपासून जन्मला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आजच्या आळीपाळीच्या शास्त्रपठणासाठी 31वा रविवार, ज्ञानाचे उगमस्थान. खरोखर रुपयाची खाण असते. लोक जे सोने शुद्ध करतात त्यांचेही ठिकाण असते. लोखंड मातीतून काढितात, पाषाण वितळून तांबे काढितात. ही पृथ्वी पहा, हिच्यापासून भाकरी मिळते, पण खाली पहावे तो अग्नीने जशी काय तिची उलटापालट होते. तिथले पाषाण म्हणजे नीलमण्यांचे घर होत. तित सोन्याची मातीही असते. तरी पण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते? त्याचे मोल मानवास कळत नाही. ते जिवंताच्या भूमीत सापडत नाही. अगाध जलाशय म्हणतो ते माझ्या ठाई नाही. समुद्रही म्हणतो ते माझ्याजवळ नाही. उत्कृष्ट सुवर्ण देऊन ते मिळत नाही. चांदी तोलून
चांदी तोलून देऊन त्याचे मोल होत नाही. ओफीरचे सोने, गोमेद व नीलमणी ही भारंभार देऊनही त्याचे मोल होत नाही. सोने व कांचमणी ही त्याच्या बरोबरीची नाहीत. उंची सोन्याच्या नागांनी त्याच्या मोबदला होत नाही. प्रवाळ व स्फटिकांची काय कथा, ज्ञानाचे मोल मोत्याहून अधिक आहे. कुश देशाचा पुष्पराग त्याच्या तोडीचा नाही. 52 कशी सोने त्याशी तुल्य नाही. तर मग ज्ञान कुठून येते, बुद्धीचे स्थान कोणते? ते सर्व जिवंतांच्या नेत्रांना अगोचर आहे, आकाशातील पक्ष्यांना ते गुप्त आहे. विनाशस्थान व मृत्यू म्हणतात, आमच्या कानी त्याची केवळ वार्ता आली आहे. देवच त्याचा मार्ग जाणतो, त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे, कारण त्याची दृष्टी पृथ्वीच्या दिगंताला पोचते. तो आकाश मंडळाखालचे सर्व काही पाहतो. त्याने वायूचे वजन ठरविले व जल मापून दिले. त्याने पर्जन्यास नियम लावून दिला, गर्जणाऱ्या विद्युलतेस मार्ग नेमून दिला. तेव्हा त्याने ज्ञान पाहून त्याचे वर्णन केले, त्याने ते स्थापित केले व त्याचे रहस्य जाणिले. तो मानवास म्हणाला, पहा, प्रभूचे भय धरणे हे ज्ञान होय. दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊ. आपल्या विनंत्या, आपल्या मागण्या परमेश्वरापुढे सादर करू. सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, हे सकळ सृष्टी तुझ्या शब्दाने निर्माण झाली आणि तू आम्हाला त्यामध्ये एक विशेष स्थान मानव प्राण्यांना दिले. प्रभू, तू आमची विशेष काळजी घेतलीस. आपल्या प्रतिरूपात तू आम्हाला तयार केलंस आणि परमेश्वरा, तुझी प्रतिमा या जगात असावी म्हणून तू आमची विशेष निवड केलीस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आजच्या या उपासनेत आम्ही तुला सर्व मान, महिमा आणि गौरव देत आहोत. प्रभू, आम्ही आमच्या बिछाण्यात भस्म झालो नाही. ही केवळ तुझी दया, तुझी कृपा, तुझा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आम्ही आजचा हा उपासनेचा दिवस तुझ्या पुढं सादर करू शकलो आहोत. प्रभू, आम्ही खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने आणि शुद्ध मनाने आणि हृदयाने तुझ्या या उपासनेत संमिलित झालो आहोत. तू आमचा स्वीकार कर. आम्ही ज्या मनस्थितीत आहोत ती मनस्थिती तू जाणतोस. परमेश्वरा, आमच्यावर असलेलं दडपण, आमच्यावर असलेलं ओझं, या सर्व गोष्टींचं निवारण करणारा तू देव आहेस. म्हणून या मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या मंडळीतील सर्व लहान थोरांना तुझ्या पवित्र सानिध्यात आणतो. प्रभू, आमची तू काळजी घे, आमच्या गरजा तू पूर्ण कर. आणि परमेश्वरा, आतापर्यंत जशा रीतीने तुला आमची व्यवस्था हवी होती, आमचं अंतःकरण हवं होतं, आमचं मन प्रभुदेवा तुझ्याकडे वळलेलं असं हवं होतं, त्यामध्ये जर आम्ही कुठे कमी पडलो असू तर तू आम्हाला क्षमा कर. आणि परमेश्वरा, क्षमेची, दयेची याचना आम्ही तुझ्याजवळ करीत असताना आम्हा सर्वांचा सांभाळ तू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या त्या आसनावरून करत आहेस. म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आजच्या या उपासनेत आम्ही विशेष आमच्या मंडळीतील वडीलजन जे वृद्धापकाळात आज आहेत, प्रभू तू त्यांची काळजी घे, त्यांना लागणारी गरज तू पूर्ण कर, त्यांना सामर्थ्य पुरीव, त्यांच्या हाडांना सत्व असा तू हो.
परमेश्वरा, या सर्व प्रियजनांना तू एकवटून तुझ्या पवित्र सान्निध्यात आम्ही आणलेला आहे. प्रभू, तेथून तू आपला उजवा हात पुढं कर आणि त्यांच्या शिरावर ठेव. त्यांना आशीर्वादाने परिपूर्ण कर. त्यांच्या आयुष्यातील आतापर्यंतच्या दिवसांमध्ये निश्चितच तू त्यांच्या जीवनाचा उपयोग करून घेतलेला आहेस. इथून पुढेही ते आमच्या पुढं एक आदर्श जीवन जगत असताना त्यांना तू लागणारी शक्ती, सामर्थ्य आणि कृपा पुरव. आमची ही उपासना, ही भक्ती तू आशीर्वादित कर. आमच्या मंडळीतील सर्व संस्था, WSCS असो, संडे स्कूल असो, मेथडिस्ट मेन असो, MYAF, MYF असो, पिता परमेश्वरा, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ या संस्थांना आणि ह्या संस्थांचे सर्व अध्यक्ष आणि इतर सभासद यांना देखील तुझ्या कृपेच्या आसनासमोर आणतो. जशा रीतीने आतापर्यंत या मंडळीच्या माध्यमातून या संस्था कार्यरत आहेत, प्रभू तू त्यांना मार्गदर्शन पुरवलेलं आहेस. इथून पुढे तुझी सेवा पूर्ण इमानेद्वारे करीत असताना या संस्था आणि त्यातील कार्यरत असणारे तुझे प्रिय लोक, या सर्वांना तू विशेष आशीर्वाद पाठव. पाळकीय समिती, पाळकीय परिषद या आमच्या जबाबदार या प्रियजनांना तू आपल्या हाती घे. त्यांच्या हाती या मंडळीच्या निर्णयाकरिता जी काही विशेष जबाबदारी तू देऊ केलेली आहेस ती पार पाडण्याकरिता त्यांना तू बुद्धी, ज्ञान, सामर्थ्य, कौशल्य दे, जेणेकरून ते या मंडळीची वाढ आध्यात्मिक जीवनात करू शकतील अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर. आम्ही प्रार्थना आणि विनंती करीत आहोत सर्व धर्मप्रांताकरिता. मुंबई हे धर्मप्रांत आमच्या मेथडिस्ट चर्च इन इंडियाचा एक भाग आहे आणि असे इतर अनेक धर्मप्रांत परमेश्वरा तुझ्या सेवेकरिता कार्यरत आहेत. त्या सर्व धर्मप्रांतांमध्ये सर्व बिशपांचं जे नेतृत्व त्यांना लाभलेलं आहे ते तू आशीर्वादित कर. आमच्या धर्मप्रांतासाठी बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सरवंत आणि मॅडम सिल्विया सरवंत यांना देखील तू आशीर्वादाने परिपूर्ण कर. त्यांची सेवा तू मान्य करून घे. सर्व डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंट्स ज्या ज्या ठिकाणी तुझ्या नावाने सेवा करीत आहेत, प्रभू तू त्यांची सेवा आशीर्वादित कर. पाळक वर्ग, डिकनेसेस, मिशनरीज आणि इतर पवित्र शास्त्राचे सेवा करणारे लोक, प्रभुदेवा त्या सर्वांवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. जे प्रियजन इतर संस्थांच्या माध्यमातून तुझी सेवा पूर्ण करीत आहेत त्या संस्थांमध्ये देखील तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती असू दे. आम्ही खतगावकर पाळकसाहेब जे तळेगाव डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट होते, प्रभुदेवा त्यांना देवाज्ञा झाली, तू आपल्याकडे त्यांना बोलावलेलं आहेस. आमचा पूर्ण विश्वास आहे की त्यांची सेवा तू मान्य केलेली आहेस. त्यांचा प्रामाणिकपणा तू जाणतोस आणि प्रेमळ पित्या त्यांच्या सेवेला मान्य करून तू निश्चितच त्यांच्यासाठी जे जीवनाचं पारितोषिक आहे ते तुझ्यामध्ये स्थिर ठेवलेलं आहेस. त्यांच्या प्रिय कुटुंबाला रेव्हरंड मिसेस मंगला खतगावकर पाळकीनबाईंना तुझ्या हाती सोपवितो. त्यांच्या प्रिय लेकरांना आम्ही तुझ्या सान्निध्यात आणतो. प्रभू या दुःखाच्या प्रसंगातून जात असताना सर्वांना तू सांत्वन दे, शांतीपुरी आशीर्वादित कर. परमेश्वरा आमच्या मंडळीला आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करीत आहोत. यामध्ये आम्ही कोणी दुःखी असू, कोणी कष्टी असेल, परमेश्वरा कोणी आजारपणात असेल, खाटेला खिळलेला असेल, अशा सर्व प्रियजनांची आठवण आम्ही करीतो. प्रभू तू त्यांच्या दुःखाचं निवारण कर. या परिस्थितीतून तू त्यांना बाहेर काढ. आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन संपूर्ण विश्वासाठी संपूर्ण जगासाठी तुझ्या प्रार्थना आणि याचना करीत आहोत. प्रभू या ठिकाणी जो कोरोना व्हायरस या आजाराची तिसरी लाट येण्याची संभावना आहे, काही देशांमध्ये जसे अमेरिका आणि इतर काही देश यामध्ये ही लाट येऊन पोहोचली आहे आणि अनेक लाखांमध्ये प्रभू ते आजारी झालेले आहेत. परमेश्वर आमची विशेष प्रार्थना आणि विनंती आहे, त्या आजारातून मानवाची तू सुटका कर. त्या ठिकाणी त्यांच्यावर होणारे उपचार तू आशीर्वादित कर आणि या संपूर्ण जगाला या विषाणूच्या विळख्यातून तू मुक्त कर, आमची सुटका कर. भारतात परमेश्वरा ही तिसरी लाट येऊ नये याकरिता आम्ही तुझ्याजवळ कळकळीची आणि नम्रतेची विनंती करीत आहोत. परमेश्वरा तुझी इच्छा तू यामध्ये प्रकट कर आणि आम्हाला यापासून सुरक्षित असं ठेव. परमेश्वरा या दिवसांमध्ये जेव्हापासून हा कोरोनाचा संसर्ग जगभर पसरलेला आहे, सर्व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे प्रियजन, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार आणि इतर सर्व प्रियजन
जे यामध्ये अग्रेसर आहेत आणि पुढं होऊन ते या विषाणूला, या आजाराला लढा देत आहेत, अशा सर्वांना तू आपल्या पवित्र सानिध्यात घे. त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. त्यांना लागणारी आरोग्याची गरज तू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भंडारातून पुरीव. त्यांना या गोष्टींचा अपाय होणार नाही, संसर्ग होणार नाही, त्यांच्या प्राणाची जीवितहानी होणार नाही, अशी दयादृष्टी तू त्या प्रियजनांवर कर. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. या सेवा करणाऱ्या तुझ्या लोकांचं प्रभू तू विशेष परमेश्वरा सन्मान त्यांचा करावास, त्यांना तू उत्तम आणि दुप्पट आशीर्वाद देऊन सुरक्षित ठेवावंस, अशी आम्ही नम्र प्रार्थना तुझ्याजवळ करीतो. जे आमच्या या दिवसांमध्ये असलेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे जे क्षतिग्रस्त लोक आहेत, ज्यांनी आपले गमावलेले आहेत, जे लोक परमेश्वरा या गोष्टीमुळे त्रासलेले आहेत, त्रस्त झालेले आहेत, अशा सर्वांना आम्ही तुझ्याजवळ आणतो. प्रभू, तू त्यांची काळजी घे. त्यांच्या डोक्यावरचं छत जर निघून गेलं असेल, त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था जर परमेश्वरा खालावली असेल, आमची प्रार्थना आहे तू त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता आमच्या जीवनाचा, आमच्या मंडळीत असलेल्या सर्व रिसोर्सेसचा वापर करून घे आणि परमेश्वरा त्यांच्यापर्यंत तुझा आशीर्वाद पोहोचवण्याकरिता तू सहाय्य आणि मदत कर. आम्ही तुझे उपकार स्तुती करीतो. आजपर्यंत जशा रीतीने या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये आम्ही न थांबता, कुठेही न चुकता तुझ्या उपासनेला आम्ही हजर राहिलेलो आहोत. प्रभू, या ऑनलाईन माध्यमातून हे एक विशेष आमच्याकरिता तू उपलब्ध करून दिलेली संधी आहे की परमेश्वरा, आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचू शकू. ही उपासना तू आशीर्वादित कर आणि त्या प्रियजनांपर्यंत तुझा आवाज, तुझं वचन आणि तुझी इच्छा प्रगट करण्याकरिता तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. या मंडळीला आतापर्यंत तू चालवलंस, इथून पुढे देखील तू चालवशील, हा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि ही मंडळी इतरांकरिता आशीर्वादाचं कारण झालेली आहे. तुझी सुवार्ता कार्य या मंडळीतून होत राहतील आणि परमेश्वरा, अशाच रीतीने तू आम्हाला आत्मिक उन्नती दे आणि परमेश्वरा, भौतिक आणि आर्थिक आमची गरज तू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भंडारातून पुरीव. सर्वांना तू आशीर्वादित केलंस, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. परमेश्वरा, आमचं संरक्षण आम्ही तुझ्या हाती सोपविलेलं आहे. आमचा पूर्ण विश्वास आहे की तू आमच्या अवतीभोवती तुझ्या दिव्य दूतांना आमचं संरक्षण करण्यासाठी आदेश दिलेला आहेस. आम्ही तुझे उपकार स्तुती करी. ही संपूर्ण प्रार्थना आम्ही आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आजच्या मननाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे तो उपदेशकाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचने 1 ते 15 या शास्त्रपाठाचं पठण करीत असताना आपण सर्वजण काळजीपूर्वक तो ऐकू. मी उपदेशकाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 1 ते 15 या वचनातून आपल्यापुढं पठण करीत आहे. प्रत्येक गोष्टीस उचित काळ, सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्मसमय व मृत्यू समय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो. वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो. रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो. धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो. शोधण्याचा समय व गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो.
फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो. मनुष्य ज्यासाठी कष्ट करीतो त्यात त्याला काय लाभ? मानव जातीस जे कष्ट देव भोगावयास लावित असतो ते मी पाहिले आहेत. आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनविली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे या परते इष्ट त्यास काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे ही देवाची देणगी आहे. मला हे देखील समजून आले की देव जे काही करीतो ते सर्व काळ राहणार. ते अधिक करिता येत नाही व उणे करिता येत नाही. मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवितो. जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे आणि देव गत गोष्टी पुन्हा आपल्या पुढे आणितो. ते वाचली गेलेली ही वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण करो. यावेळेस आपण आपल्या मनाच्या तयारीकरिता उपासना संगीतातून गीत क्रमांक 137 हे गीत गाऊन आपलं हृदय, आपलं मन, आपलं अंतःकरण परमेश्वराचं वचन स्वीकारण्याकरिता तयार करू. क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा. येशू टांगला, अर्पिलेला कोकरा. स्तुत्य स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा, येशू नाम हो मधुर. ऐकूनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा. मदीय पाप वाहिले, अर्पिलेला कोकरा. मला ह्या नावे तारिले, अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा.
पावलो अर्पिलेला कोकरा आता स्वर्गास चाललो अर्पिलेला कोकरा अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकोनी वाहे प्रेमपूर अर्पिलेला कोकरा सारी दुःखे संपुनी अर्पिलेला कोकरा सदा स्तवेन गाऊनी अर्पिलेला कोकरा अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकोनी वाहे प्रेमपूर अर्पिलेला कोकरा अर्पिलेला कोकरा. आजच्या आपल्या वचनाचा जो उद्देश आहे तो परमेश्वराचा काळ समजून घेण्याचा आणि म्हणून प्रत्येक गोष्टीस उचित काळ असतो हे आजच्या संदेशाचं शीर्षक आहे. परमेश्वराने जो काळ आम्हाला दाखविला, कित्येक पिढ्यांनंतर कदाचित आम्हाला हा समय पाहावयास मिळाला आणि म्हणून त्याबद्दलची आपली कल्पना कशी असावी ही इच्छा आज आपण जाणून घेऊ. ग्रीक संस्कृती ही ज्ञानाची उपासना करणारी संस्कृती होती आणि ज्ञान विज्ञानाच्या बळावर आपण जीवनातील सर्व समस्या सोडवू शकतो असा त्या संस्कृतीतल्या विद्वानांना गर्व वाटत होता. त्या संस्कृतीतले जे विद्वत्त लोक होते त्यांना या गोष्टीबद्दल अतिशय अभिमान वाटत होता. दुसऱ्या बाजूला समाजात अवघड गुंतागुंतीची स्थिती, अनिश्चितता, गोंधळ, समजण्याची जिथे कमतरता आहे अशी अवस्था, नाउमेदी, निराशा, अपेक्षाभंग आणि उदासीनता अशा अनेक वातावरणात उपदेशक त्याला आपल्या लिखाणाची सुरुवात करत असताना तो असे म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. या जगात जे नैतिक अधपात अनुभवलं गेलं त्यात नाश पावलेल्या आपल्या या जगातील अशा सर्व
त्या प्रिय लोकांनी ज्यांनी तो अधपात बघितला, अनुभवला आणि ओळखला, त्यांचा विचार उपदेशकाने या शब्दात मांडला आहे. आणि ते शब्द म्हणजे व्यर्थ हो व्यर्थ. म्हणजे जीवनाची कल्पना, या समयात, या काळात आम्ही जगत आहोत त्या गोष्टींविषयीचा आमचा विचार हा व्यर्थ हो व्यर्थ या शब्दांशी किती मिळता जुळता आहे, या गोष्टींवर विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यावेळचे आणि आताचे जे जागतिक वास्तव आहे, जी सत्य परिस्थिती आहे, ती ही आहे की कोसळलेल्या म्हणजे पापात पडलेल्या या भूतलावर उपदेशकाचे निरीक्षण आम्हाला हे दाखवते की पहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. त्याचवर जुलूम करणाऱ्यांच्या ठाई बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. उपदेशकाच्या पुस्तकात 4थ्या अध्यायाच्या 1ल्या वचनात ही वचने आढळतात. जे शक्तिहीन आहेत त्यांच्यावर जुलूम करणाऱ्या लोकांची दडपशाही आहे. दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व धर्म यांची पायमल्ली होत आहे, असे शब्द उपदेशकाने प्रगट केलेले आहेत. 5व्या अध्यायाच्या 8व्या वचनात भूतलावर नवे म्हणून काहीच नाही, हे त्या उपदेशकाचे अनुभव आहेत. हे त्याचे ओळखले गेलेले परिणाम आहेत. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल, हे देखील त्या उपदेशकाने आम्हाला सांगितलेलं आहे. या उदासीन जगात अनेक वेदनात्मक किंवा वेदनादायक आणि बिकट असे प्रश्न आहेत, पण या उपदेशकाचा संदेश हा आहे की प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. हे उत्तर जरी इतके सोपे नसले तरी सरळ मार्गी आहे, आणि तो मार्ग म्हणजे मनुष्याने परमेश्वराचे भय धरावे. उपदेशक 3:14. पर मनुष्याने परमेश्वराचे भय धरावे. अन्याय, अत्याचार आणि जुलुमाने भरलेल्या या जगात देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिवून वागतात त्यांचे कल्याणच होईल. पण दुष्टाचे कल्याण होणार नाही, कारण ते परमेश्वराचे भय बाळगत नाहीत. हे जग आशीर्वाद आणि आवाहन या दोन्ही गोष्टींनी भरलेले आहे, आणि त्यापैकी जीवनाचा अर्थ स्पर्श करण्यात या दोन्ही गोष्टी असमर्थ ठरलेल्या आहेत. म्हणजे आपल्या पुढे असलेले आशीर्वाद आणि आवाहने आम्हाला जीवनाचा अर्थ स्पष्ट करीत नाहीत, हे उपदेशकाचे म्हणणे आहे. जरी हे जग आणि त्यातील सर्व काही व्यर्थ आहे, तरीही अशा परिस्थितीचा सामना करताना जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांना खात्री आहे की आपण एक दिवस परमेश्वराच्या वैभवात प्रवेश करणार आहोत. आम्ही त्याच्या पवित्र सानिध्यात असणार आहोत. संपूर्ण पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून एक मार्ग, कोणी एक आहे जो मार्ग आहे. योहान कृष्णवर्तमान 14:6. म्हणजे मार्ग आहे जो सांत्वन दाता आहे. 2 कोरिंथ 1:3. जो स्वतः देवाचे ज्ञान आहे. 1 कोरिंथ 1:24. परमेश्वराचे आधीपासून अंतापर्यंतचा कार्य, हा कार्यक्रम मनुष्याला समजण्यास सोपा नाही. आणि भूतलावर जो काही उद्योग चाललेला आहे, ज्या काही घटना घडत आहेत, ज्या काही गोष्टी आपल्या पुढे येत आहेत, त्याचे तत्व मनुष्याला कळत नाही. परंतु येशू जो ख्रिस्त
याच्याद्वारे देव आपल्याशी बोलला आहे आणि सार्वकालिक जीवनाची वचने त्याच्याजवळ आहेत. आणि म्हणून आपल्याला त्या सार्वकालिक जीवनाच्या वचनांची ओळख ख्रिस्त येशूमध्ये झालेली आहे. म्हणून उपदेशकाचा हा संदेश की मनुष्याच्या उणीवतेमुळे, कदाचित मनुष्याच्या पापभ्रष्ट झाल्यामुळे किंवा आपल्यावर कोसळलेला हा शाप जो कितीही गंभीर आणि कठीण परिस्थिती निर्माण करू शकत असेल, तरीही त्यामध्ये सर्व मानवजातीसाठी उद्देश हा निश्चित ठेवला गेलेला आहे. परमेश्वराची त्यामध्ये असीम कृपा ही निश्चितच दर्शविली जाणार आहे. आणि म्हणून या उपदेशकाचा संदेश तुम्हाला आणि मला, आपण देवाबरोबर प्रामाणिकपणे चालत असताना आम्हाला एक समाधानकारक जीवन आणि चिरकाल आशा परमेश्वराने देऊ केलेली आहे. जे परमेश्वराचे भय बाळगतात त्यांचे कल्याणच होईल. प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे ही देवाची देणगी. पण ही देणगी देवाशिवाय पोकळ आहे. ही देणगी देवाशिवाय निराशाजनक अशी आहे. आणि ही देणगी खऱ्या अर्थाने आणि संतृप्तपणे उपभोगली जाऊ शकते. ते मानवाचा त्याच्या जीवनाचा मुख्य हेतू म्हणून नाही. म्हणजे जेव्हा परमेश्वर तुम्हाला आणि मला देणग्या देतो, तो तुम्हाला आणि मला उपभोगण्याकरिता आणि त्याच्याच मध्ये आमचा जीवनाचा मुख्य हेतू हा नाही, तर अधिक सखोल मार्गाने देवाला जाणून घेण्याचा तो एक पर्याय आहे. देवाला जाणून घेण्याचे ते एक साधन आहे. म्हणून जगाला आमच्याकडून एक संदेश असा आहे की जर आपल्याला देवाकडून अन्न, पाणी व आपला सर्व उद्योग यासारखे आशीर्वाद मिळतात, तर हे जीवनाचे उद्दिष्ट नाहीत. हे जीवनाचे उद्दिष्ट नाहीत. उपदेशक म्हणतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला तसेच देवाने दिलेल्या प्रत्येक आशीर्वादांसाठी एक योग्य स्थान, एक उचित काळ आणि अर्थपूर्ण दृष्टिकोन असतो. हे सर्व कृपेचे आशीर्वाद देवाकडून आलेले आहेत, याची जाणीव आपल्याला असायला हवी. मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे, यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही. हे देवाच्या हातून मिळते. कार्य आणि त्याचा आनंद हे देवाकडून आशीर्वाद आहेत. श्रम करून आपल्या जीवास सुख मिळवणे हा जरी एक उद्देश असला तरी तेच काम स्वतः व त्यापासून मिळविलेला मालमत्तेचा साठा हा जीवनाचा उद्देश नाही, हे स्पष्टीकरण उपदेशक आपल्याला करून देऊ इच्छितो. कारण जेव्हा आम्ही श्रमाला जीवनाचा मुख्य उद्देश असे गणतो, श्रम म्हणजे माझं प्राथमिक. जेव्हा मत्सराने आपण मालमत्ता साठवणे ही आमची एक प्रेरक शक्ती असे ठरवतो, किंवा जेव्हा आपण संपत्तीत समाधान मिळवतो, तेव्हा आपण निश्चितच निराश होतो. उपदेशक म्हणतो, मग मी सर्व उद्योग व कारिगिरी ही पाहिली. ही सर्व चढाओढीमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे. उपदेशकाचं पुस्तक 4 अध्याय 4 वचन. तर जीवनाचा उद्देश हा आहे की मानवांनी जो देव आमचा स्वर्गात आहे, जो पवित्र आहे, जो सर्व गोष्टींचा अधिपती आहे, आपल्या सत्तेखाली त्याने हे सर्व जग ठेवलेलं आहे, त्याचे भय धरावे. कारण तो देणग्या देणारा आहे आणि तोच त्या देणग्यांचा उपभोग घेण्याची क्षमता किंवा शक्ती देणारा देव आहे. म्हणून जीवनाचा उद्देश शोधताना उपदेशक म्हणतो,
मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे, मनुष्याने खावे प्यावे व या भूतलावर जे श्रम तो करीतो त्या सर्वात देवाने त्यास दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे. कुणास देवाने धनसंपत्ती दिली असेल, तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करीताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल तर ही देवाची देणगीच समजावी. ज्याला ही देणगी मिळते त्याला आपल्या आयुष्याच्या दिवसांची फारशी चिंता वाटणार नाही, कारण देव त्याच्या मनाच्या आनंदास अनुकूल असतो. प्रियांनो, देवाने आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम आखून ठेवला आहे आणि मनुष्याला तो उमगत नाही. त्याने आपल्याला हे जीवन उपभोगण्यासाठी, आमरण सुखाने राहण्यासाठी दिले आहे. आणि म्हणून जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आपण आशा ठेवावी, असे तिमोथेला पत्र लिहित असताना पौलाने म्हटलं आहे. आणि मिळालेल्या सुखाचा साठा करावा, त्याचा विनियोग करावा, यासाठी चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे, जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील आमच्या काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. म्हणजे देवाने जे जीवन आम्हाला दिलेले आहे ते आनंददायी उपभोगासाठी देऊ केलेले आहे. त्याने ते विपुलतेने दिलेले आहे आणि तो म्हणतो पुढील काळी चांगला आधार होईल, म्हणून या सर्व चांगल्या गोष्टींचा साठा देखील आम्ही करून ठेवायचा आहे. तिमोथेय याला लिहिलेले पहिले पत्र 6वा अध्याय 17 ते 19. उपदेशकाने मात्र जीवनाचा शोध स्वतः करण्याचा निश्चय केला. उपदेशक 2रा अध्याय पहिल्या 3 वचनांप्रमाणे, मग मी आपल्या मनात म्हटले, चल हास्य विनोदाने मी तुला आजमावून पाहतो, तर आता तू सुख भोगून घे, पण हेही व्यर्थ. मानवपुत्रांनी आपल्या साऱ्या आयुष्यात ह्या भूतलावर काय केले असता त्यांचे हित होईल याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चयन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करिता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला. सुख उपभोगण्याची साधने त्याने शोधली आणि त्यानंतर मग त्याने 2ऱ्या अध्यायाच्या 4 ते 6 वचनांप्रमाणे कामांच्या द्वारे, परिश्रमाच्या द्वारे, मेहनत करून, श्रम घेऊन त्याने सुख शोधण्याचा प्रयत्न केला. मोठमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारे बांधिली, द्राक्षीचे मळे लाविले, आपल्यासाठी बागा व त्यात हर तऱ्हेची फळझाडे लावली आणि मग तलाव त्यांना वाढविण्यासाठी करविले. जीवनाचा उद्देश समजण्यासाठी परिश्रम व उद्योग या उपदेशकाने केले. पुढे 2ऱ्या अध्यायाच्याच 7 ते 9 वचनात त्याने मोठे धन आत्मसात केले. म्हणजे धन मिळवण्यासाठी त्याने पुष्कळ खटपट केली. त्यामध्ये त्याने दासदासी खरेदी केल्या, खिल्लारे व कळप यांचे मोठे धन त्याने उभे केले. सोन्या रुपयाचा आणि बहुमोल पदार्थांचा संचय त्याने केला. तो थोर झाला, तो अतिशय बलाढ्य झाला, तो अतिशय श्रीमंत झाला. तो माझे नेत्र ज्याची म्हणून वाच्छा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरिले नाही, कारण या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे. काही काळापर्यंत या सर्व गोष्टी आपल्या मनास इष्ट वाटू शकतात, परंतु नंतर उपदेशकाला लक्षात आले
की हित असे कशातच नाही. या सर्व गोष्टींमध्ये हित नाही. सुख उपभोगण्याची त्याने सर्व साधने शोधून पाहिली, कामे हाती घेतली, धनसंचय केला, परंतु त्यात त्याला हित आढळले नाही. मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम यांचे निरीक्षण केले. तो पहा, सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता. जेव्हा जीवन कठीण प्रसंगांना तोंड देत असते तेव्हा आपण त्या परिस्थितीची फक्त एक बाजू पाहण्याची शक्यता असते. म्हणजे जेव्हा आपण कठीण प्रसंगांना तोंड देतो, सध्या आम्ही एक महाभयंकर आजाराला तोंड देत आहोत, आमच्याकडे इतर या आजाराशी जोडून त्यांना संलग्न असे अनेक प्रश्न, समस्या आणि एक निराशा उत्पन्न झालेली आहे, ती होणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीस उचित काळ असतो असे जे निवेदन या उपदेशकाने केलेले आहे, या निवेदनात उपदेशक आम्हाला आठवण करून देतो की देव जीवनावर नियंत्रण ठेवतो. देव सार्वभौम आहे. देव आमच्यावर सत्ता चालवितो आणि प्रत्येक गोष्टी त्यात तो समतोल राखतो. त्यामध्ये तो संतुलित ठेवण्याचा पूर्ण त्याचा कार्यक्रम असतो. म्हणून प्रियांनो, आपल्या कुटुंबात, आप्तजनात किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आम्हाला शोक होतो, वेदना होतात, परंतु जन्म झाल्यावर आम्हाला आनंदही होतो. आपण नेहमीच रडत नाही, पण आपण नेहमीच हसत देखील नाही. म्हणजे ही संतुलित जीवनाची जबाबदारी परमेश्वर चालवितो. इयोब जो या विपरीत परिस्थितीला तोंड देणारं एक उत्तम उदाहरण आहे, त्याला हे तत्व माहीत होते आणि त्यामुळे त्याला त्याच्या परीक्षेच्या प्रसंगामध्ये बळ प्राप्त झाले, त्याला बळ मिळाले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावयाचा आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाम. कष्टमय प्रसंग, प्रतिकूल वातावरण, बिकट स्थिती, अनैच्छिक परीक्षेचा काळ, हे सर्व नेहमीच आपल्याला अनुचित वाटतात, आम्हाला नकोसे ते वाटतात. परंतु सद्यस्थिती जरी आम्हाला मनोरम वाटत नसली, आमच्या मनाला सुखद वाटत नसली, तरी आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू म्हणजे सर्व कार्यक्रम, घडणाऱ्या घटना, आमच्या आवाक्याबाहेरची परिस्थिती, निर्माण होणारे हे असाध्य रोग, चिंता, काळजी आणि नैराश्य दर्शविणारे आमचे भविष्य, भय निर्माण करणारा मृत्यू, आमची झोप उडवून देणारी अनिश्चितता आणि आशाहीनता, अशा सर्व गोष्टीतूनही देव लाभदायक असे उत्पन्न करतो, सुंदर परिणाम घडवून आणू शकतो. आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, आपल्याला हे निश्चितच ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. रोमकरास पत्र 8 अध्याय 28 वचन. बी जे बियाणे किंवा बीज आपण म्हणतो, आपल्या दृष्टीस आता कितीही विरूप दिसत असेल, त्याला काही आकार नसेल, त्यात काही सौंदर्य नसेल, तरी त्यातून उत्पन्न होणारे फूल हे मनोरम दिसेल. तसेच तुम्ही आम्ही सर्व मानव जातीचे आहे. देव जे काही करीतो ते सर्व काळ राहणारं आहे. ते अधिक करिता येत नाही व उणे करता येत नाही.
मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवितो. मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून हे सर्व घडतं. आमची निर्मिती ही देखील सर्व काळ राहण्यासाठीच झालेली आहे. पहिले योहान 5 अध्याय 11 ते 13 या वचनांमध्ये देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. म्हणजे ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला त्याचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा आम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे. तुम्हाला आणि मला सर्व काळ टिकणारं जीवन लाभलेलं आहे. त्यास सार्वकालिक आनंद प्राप्त होईल असं यशया संदेष्टा आपल्या 61व्या अध्यायात 7व्या वचनात बोलला. त्यास सार्वकालिक आनंद प्राप्त होईल आणि त्यावेळेस प्रत्येक गोष्टीस जो उचित काळ असतो तो आम्हाला या भूतलावर लागू होतो, परंतु परमेश्वरासमवेत आम्हाला सार्वकालिक आनंदच प्राप्त होईल. ही खात्री आपण त्याच्यावर बाळगून परमेश्वराचे भय धरण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि परमेश्वराला तो मान, तो सन्मान आणि ती कीर्ती आणि ते गौरव आपण सदा सर्व काळ देऊ. देवबाप या वचनांद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस, लग्न, वर्धापन दिन किंवा इतर परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादांच्या गोष्टींचा अनुभव घेतला असेल ते यावेळेस कृतज्ञतेने आपल्या गुडघ्यांवर येऊन या प्रार्थनेत सम्मिलित होऊ शकतात. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. तुझी कृपा, तुझी दया, तुझा आशीर्वाद आम्हावर आहे आणि म्हणूनच आम्ही हा दिवस आमच्या जीवनात स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकलो. आम्ही तुझे नाव उंचावतो. ज्या प्रियजनांनी मागील आठवड्यात आपले वाढदिवस साजरा केलेले आहेत, परमेश्वरा त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. त्यांना लागणारी शक्ती, सामर्थ्य, कृपा, आशीर्वाद, दया, दीर्घायुष्य तू त्यांना दे अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करीतो. प्रभू, त्यांच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक गरजा तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भंडारातून तू पुरवाव्यास आणि परमेश्वरा त्यांना तू समाधान प्राप्त होऊ द्यावंस ही प्रार्थना करीत इथून त्यांच्या आयुष्यातील सर्व दिवस तू आशीर्वादाचे कर. त्यांनी या नवीन वर्षात पाऊल टाकलेलं असताना परमेश्वरा त्यांना अशाच रीतीने, जशा रीतीने मागील वर्ष सांभाळून तू त्यांची काळजी वाहिलीस, येणाऱ्या नवीन वर्षातही तुझ्या कृपेच्या सावलीत त्यांना स्थिर आणि विश्वासात खंबीर असं तू ठेव. त्या सर्व प्रियजनांना देखील आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात घेऊन येतो, ज्यांनी आपला लग्न, वर्धापन दिन या आठवड्यात किंवा आज ते साजरा करीत असतील. प्रभू, या उभयतांवर तुझी दया आहे, कृपा आहे आणि तू त्यांच्याबरोबर आहेस. म्हणूनच त्यांची एकमेकांची असलेली निष्ठा, प्रीती, एकमेकांवरचा असलेला विश्वास आणि परमेश्वरा ज्या रीतीने त्यांनी आतापर्यंत आपल्या वैवाहिक जीवनाला एक सुंदर स्वरूप देऊन आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत, हेच सर्व आशीर्वाद त्यांच्या जीवनात इथून पुढे देखील आयुष्यातील सर्व दिवसांमध्ये असू दे. ते एकमेकांशी जोडले गेलेले असताना परमेश्वरा तुझा आनंद, तुझी कृपा, तुझी दया, तुझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर. या सर्व प्रियजनांना एकवटून आम्ही तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर आणतो. प्रभू, तिथून तू आपला उजवा हात पुढं कर आणि या प्रियजनांच्या शिरावर ठेव. आशीर्वादित केलंस म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करीन. ही उपकार स्तुतीची प्रार्थना आम्ही आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मंडळी यावेळेस आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 510, उपासना संगीत गीत क्रमांक 510, प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान, हे गीत गात असताना जे काही आपल्या मनात आपण ठरविलेलं असेल ते
परमेश्वराचरणी समर्पित करण्याकरिता पुढं आणावं. आपण गीत क्रमांक 510 हे गाऊ. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. रात्रंदीन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. मनाऊकळी फुटावी आता प्रेरणा मिळावी. आता प्रेरणा मिळावी. आता प्रेरणा मिळावी. आता प्रेरणा मिळावी. पायाचा सुद करावे तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझा अमूल्य प्रसाद वाणी गाओ स्तुतिवाद. वाणी गाओ स्तुतिवाद. वाणी गाओ स्तुतिवाद. वाणी गाओ स्तुतिवाद. सोने रूपे हे तू घ्यावे मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. मीन काहीच ठेवावे. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माणकर्त्या, या जगावर आपलं आधिपत्य चालविणारा देवा, सर्व काही तुझंच आहे आणि हे जीवन जे तू आम्हाला देऊ केलेलं आहेस, या सर्व गोष्टींचा एक उचित असा समय आहे, उचित असा काळ आहे. आणि आम्ही हे सर्व दिवस जे आम्हाला सुखाचे वाटतात, हे सर्व दिवस जे आमच्यासाठी दुःखदायी आहेत किंवा वेदना आणणाऱ्या आहेत किंवा परमेश्वरा आम्हाला प्रतिकूल परिस्थिती लाभलेली नाही,
प्रतिकूल परिस्थितीत आम्ही आलेलो आहोत, या सर्व गोष्टींना आम्ही तुझ्या हाती सोपवितो, कारण तू म्हटलेला आहेस की परमेश्वराचे भय धरणाऱ्यांकरिता सर्व गोष्टी कल्याणाच्याच होतील. आणि म्हणून प्रभू त्या वचनावर आम्ही विश्वास आणि भरोसा ठेवून तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत आणि प्रार्थना करीत आहोत की जे काही आमच्याने शक्य झालं त्यातून एक अंश आम्ही तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी या रविवारच्या उपासनेत, या उपकारस्तुतीच्या या यज्ञात सादर केलेला आहे. प्रभू तू सहाय्य कर, देणाऱ्या प्रत्येक हृदयाला, प्रत्येक अंतकरणाला, प्रत्येक मनाला 100 पट आणि त्याहून अधिक तू आशीर्वादाने परिपूर्ण कर. हे समर्पण, याचा उपयोग आणि त्याचा विनियोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या गौरवी सेवेसाठी होत राहील अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवून देत असताना हे समर्पण तुझ्या पवित्र चरणी आम्ही अर्पण करीतो आणि ही प्रार्थना विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि सामर्थ्य नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. पवित्र प्रभुभोजनाच्या या विधीत आपण संमिलित होत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांची प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. मंडळी आपल्या जागेवर बसेल किंवा शक्य असल्यास आपल्या गुडघ्यांवर येऊन या पापांगीकाराच्या प्रार्थनेत सम्मिलित हो. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपासागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सद्वृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू,
आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी, तो तूच आहेस. यास्तव हे दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल. आम्ही त्याच्या ठायी राहू, आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षारस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा, अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. प्रार्थना करूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्या बरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभो, तुला गौरव असो. आमेन. आपल्या पुढं ठेवण्यात आलेल्या या पदार्थांना भाकर व द्राक्षारस आपण तयार ठेवू आणि हे वचन मी बोलल्यानंतर आपण त्याचं सेवन करू. आपण आपल्या हाती भाकर घेऊ. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आमेन.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या प्रित्यर्थ हा प्याला आपण आपल्या हाती घेऊ. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ प्या व उपकार माना. आमेन. आपण आपल्या जागी गुडघ्यांवर येऊन या प्रार्थनेत सम्मिलित होऊ. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्र दास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, इथल्या इथे आता आमचे योग्य पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्या समोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवितो की ज्या आम्ही हे प्रभुभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावयास योग्य नाही तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्या सहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्व समर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील. आपण या शेवटच्या प्रार्थनेत सहभागी हो. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभू, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर. कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण आशीर्वचन प्राप्त करू. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती आमच्या अंतकरणास व मनास परमेश्वराच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत स्थिर राखो. आणि आता सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आम्हावर असो आणि सर्वदा आम्हा सह राहो. आमेन. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मन
तुझ्या शुभदभो तिच्या दर्शना मना मनन माझिया तव घडो जग जीवना मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी शरीर मम हे जिजो शुभमया तुझ्या सेवनी मना मनन माझिया तव घडो जग जीवना मना मनन माझिया तव घडो जग जीवना